इतिहास समजून घेतो आणि मागच्या काही व्याख्यानांपासून आपण भारताच्या इतिहासाच्या संदर्भात प्रामुख्याने आधुनिकतेची चर्चा आणि आधुनिक भारताचा इतिहास पर्यायाने अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत. भारताचा इतिहास हा खरं तर 1757 पासून 1707 पासून की कधीपासून याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये विविध मतमतांतरे असली तरी सुद्धा रूढार्थाने किंवा बहुसंख्याक इतिहासकारांनी 1707 हे जे जेव्हापासून औरंगजेब याचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्याच्या विघटनाला किंवा त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली, हे खरं तर आधुनिक भारताच्या इतिहासाचं कालगणना म्हणून त्याच्याकडे गणले गेले. त्यामुळे 1707 ते 1950 म्हणजे जवळजवळ भारत स्वातंत्र्य होईपर्यंतचा संपूर्ण इतिहास, त्यातल्या विविध घटना, घटनाक्रम या आधुनिक भारत या शीर्षकाच्या अंतर्गत इतिहासकारांनी आणलेला आहे. आधुनिक भारताचा इतिहास असं जेव्हा आपण म्हणतो तो तेव्हा आधुनिकता, परंपरा आणि जुनं नवं, मध्ययुगीन, अर्वाचीन या सगळ्या बाबींचा उल्लेख केला जातो किंवा या सगळ्या बाबी, या सगळ्या संकल्पना चर्चा म्हणून विस्ताराने त्या ठिकाणी समजून घेणं आवश्यक ठरतं. त्यामुळे आधुनिक भारताचं जे स्थित्यंतर आहे ते मध्ययुगीन भारतापासून आधुनिकतेपर्यंतच आलेलं आहे. परंतु याच्यामध्ये दोन अजून महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत, गोष्टी आहेत, त्या समजून घेण्यासाठी आपण खरं तर मागचं एक मोठं व्याख्यान याच्यावर दिलं होतं किंवा याचा आपण सांगोपांग विचार केला होता की 18वं शतक हे खरं तर आधुनिक भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण देणारं, एक वेगळी रूपरेषा आणि दिशा देणारं ठरलं. 18वं शतक हे इतिहासकारांसाठी सुद्धा एक महत्त्वाचं शतक ठरलेलं आहे आणि त्यामुळे इतिहासाच्या चर्चांमध्ये 18व्या शतकाला फार महत्त्व आहे. याचं कारण की याचे विविध कंगोरे आपण काही बाबतीत समजून घेतली, काही आपण पुन्हा नव्याने त्याची उजळणी करूया. एक तर 18वं शतक काय महत्त्वाचं आहे, कारण हा एक स्थित्यंतराचा कालखंड किंवा हे एक स्थित्यंतराचं शतक म्हणून याच्याकडे बघितलं गेलं. स्थित्यंतर कसलं तर स्थित्यंतर मध्ययुगीन कालखंडापासूनचं ते आधुनिक अर्वाचीन कालखंडापर्यंतचं असं एक स्थित्यंतर त्याच्याकडे बघितलं गेलं. दुसरं, मुघल ही जी एक मोठी राजसत्ता होती, साम्राज्य होतं, त्याचं विघटन व्हायला सुरुवात झाली. इनफॅक्ट त्याचा ऱ्हास 1707 मध्ये झालेला दिसतो. उर्वरित जे काही औरंगजेबोत्तर जे राजे आहेत ते अत्यंत कमकुवत, क्षुद्र आणि बलशाली नव्हतेच. त्यामुळे ते असंही ऱ्हास त्याचा म्हणजे मुघल साम्राज्य संपलेलंच होतं. परंतु ऑफिशियली औरंगजेबाचा मृत्यू हाच खरं तर मुघल साम्राज्याचा ऱ्हासाचा काळ म्हणून गणला गेलेला आहे. तर ते एक महत्त्वाचं म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. दुसरं, वेगवेगळे जे अंतदेशीय राजे किंवा इतर छोटे मोठे जे काही किंगडम्स किंवा राजव्यवस्था, राजवटी होत्या, त्यांनी सुद्धा स्वतःचं संस्थान किंवा स्वतःची स्वायत्तता पुन्हा नव्याने घोषित करायला सुरुवात केली. म्हणजे मध्ययुगीन साम्राज्य किंवा मुघल साम्राज्यापासून विघटित झाल्याच्या नंतर त्यांनी स्वतःच्या म्हणूनच्या राज्यव्यवस्थांचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये बंगाल आहे, त्यामध्ये राजस्थान आहे, सौराष्ट्र आहे, दख्खन आहे, डेक्कन ज्याला आपण इतिहास काळाच्या परिभाषेमध्ये त्याला डेक्कन असं म्हणतो. तर या सगळ्या राजवटी हळूहळू एक स्वतंत्र राजवटी म्हणून मुघल साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि याला म्हटलं गेलं रिजनल किंगडम्स. या सगळ्या प्रादेशिक राजव्यवस्था म्हणून या सगळ्यांकडे बघितलं गेलं. आणि त्यामुळे हे एक नवीन स्थित्यंतर होतं की एक मोठं एकीकृत केंद्रीकृत साम्राज्याचा विलय होऊन छोट्या छोट्या विकेंद्रित अशा राज्यव्यवस्था आणि त्यांचे स्थानिक संस्थानिक किंवा त्यांचे स्थानिक राजे यांच्या अंतर्गत तिथला स्थानिकतेचा प्रशासनाचा कारभार. त्यामुळे म्हणजे केंद्रीय सत्तेपासून प्रादेशिक सत्तेकडचं स्थित्यंतर हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आणि दृश्य स्वरूपामध्ये 18व्या शतकात झालेलं आपल्याला दिसतं. दुसरा एक महत्वाचा म्हणजे एक अंग या 18व्या शतकाला होतं की जो एक या 18व्या शतकाचं हे जे काय राजकीय स्थित्यंतर घडत होतं, केंद्रीकृत सत्तेपासून प्रादेशिक सत्तेपर्यंत किंवा विकेंद्रीकृत सत्तेपर्यंत, त्याला मध्ययुगीन आणि आधुनिकतेच्या जोडीने धर्माचा सुद्धा एक कंगोरा.
म्हणजे मुघल साम्राज्य हे इस्लाम धर्मीय मुस्लिम असं साम्राज्य होतं, ते लयाला गेलं आणि त्यामुळे वेगवेगळ्या ज्या प्रादेशिक सत्ता आहेत त्या बऱ्याचशा हिंदू धर्मीय या हिंदू आणि इतरही अशा त्या धार्मिकतेच्या अंगाने त्या सत्तेवर आल्या. त्यामुळे धर्म, काळ, प्रशासन या सगळ्यांचं एक स्थित्यंतर म्हणून 18व्या शतकात बघितलं गेलं. पण याच्या पलीकडे अजून एक महत्वाचा कॉन्टेक्स्ट होता, संदर्भ होता, तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा किंवा ब्रिटिशांच्या आगमनाचा. त्यामुळे खरं तर ईस्ट इंडिया कंपनी नावाची जी काही कंपनी या दक्षिण आशियामध्ये, आशिया खंडामध्ये व्यापार करण्यासाठी स्थापन झाली होती, ती झाली होती 1600 मध्येच. त्यामुळे इसवी सन 1600 पासून ही कंपनी जगभरातल्या विविध देशांमध्ये आणि प्रामुख्याने वसाहतींमध्ये तिचा व्यवहार करत होती, तिचा व्यापार करत होती. यालाच परवानगी, या कंपनीला भारतामध्ये सुद्धा व्यापार करण्याची परवानगी ही मूलतः मिळाली होती. आणि दर 100 वर्षांनी किंवा दर 10 वर्षांनी या व्यापाराचं कॉन्ट्रॅक्ट जे करार होता त्याचं नाविन्यीकरण, नूतनीकरण करण्याचा सुद्धा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होता. परंतु या युनिट क्रमांक 4 ची पार्श्वभूमी म्हणूनची जी काही ओळख, जी काही प्रस्तावना आपल्याला मांडायची, त्याचा एक भाग म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक व्यापारी कंपनी 18व्या शतकामध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात करते आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते की हळूहळू एका व्यापारी कंपनीचं एका राजकीय सत्तेमध्ये रूपांतर होताना आधुनिक भारतामध्ये दिसते किंवा या 18व्या शतकामध्ये त्याची सुरुवात आपल्याला दिसते. त्यामुळे 3 प्रमुख प्लेयर्स, या 3 प्रमुख कलाकार आपल्याला या 18व्या शतकाच्या पटलावर दिसतात. एक म्हणजे ज्यांचा काळ संपत गेला ते मुघल, दुसरे उद्योन्मुख किंवा उभे राहणारे प्रादेशिकतेच्या अंगाने ते स्थानिक वेगवेगळे राजे, तिसरे म्हणजे ब्रिटिश व्यवस्था. आणि या तिन्ही याच्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीच्या संमिश्रता, व्यामिश्रता या तिघांच्या हितसंबंधांमध्ये आणि त्या अनुषंगाने उभा राहणाऱ्या राजकीय रचनेमध्ये आपल्याला ते दिसून येतं. आणि म्हणून 18व्या शतकाचं सरळसूट किंवा वरवरचं किंवा काळं पांढरं असं विश्लेषण राहत नाही. अर्थात ते कोणत्याही इतिहासाचं तसं स्पष्टपणे काळं पांढरं किंवा उजवडावं असं विश्लेषण असत नसतं. परंतु ही व्यामिश्रता 18व्या शतकामध्ये जरा जास्त गडदपणे आपल्याला दिसते, कारण वेगवेगळे प्लेयर्स हे त्यांच्या पद्धतीने 18व्या शतकामध्ये ॲक्ट करण्याचा प्रयत्न करतात. ओके. आणि त्यामुळे 18व्या शतकाचा अभ्यास हा, या काळातला अभ्यास हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे राजकीय अभ्यास आहे, आर्थिक अभ्यास आहे, विचारधारांचा सुद्धा अभ्यास आहे. कारण जेव्हा 3 प्लेयर्स हे 18व्या शतकामध्ये त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधांच्या अनुषंगाने राजकारण करू पाहतात, तर त्यामुळे एक वेगवेगळ्या विचारधारांचा सुद्धा उदय झालेला दिसतो आणि त्या विचारधारांची अंमलबजावणीसाठी सुद्धा सत्तेचा कयास करताना दिसतो. म्हणजे 1707ला जरी औरंगजेबाचा मृत्यू झालेला असला आणि मुघल साम्राज्याचा राज झालेला असला तरी ऑफिशियली मुघल साम्राज्य अजून बराच काळ चालू राहणार. कारण त्याचे जे छोटे छोटे औरंगजेबानंतरचे जे राजे होते ते त्यांचा कार्यभार मुघल साम्राज्य म्हणूनच पाहत होते. अर्थात ते तेवढे प्रबळ नव्हते, कमकुवतच होते, परंतु त्याच्यामध्ये ते एक मोठी महत्वाकांक्षा पण नव्हती की मुघल साम्राज्याचा जो रास आहे तो आपण भरून काढून पुन्हा जुनं वैभव मुघल साम्राज्याला मिळवून देऊ असं जरी नसलं तरी सुद्धा त्यांचं साम्राज्य बरकरार राहावं, इनफॅक्ट ते वाढावं अशी इच्छा नक्कीच होती. ती महत्वाकांक्षा मध्ये परावर्तित होऊ शकली नाही किंवा तसे गुण त्या सगळ्या इतर म्हणजे मुघल औरंगजेबानंतरच्या इतर राजांमध्ये तयार नव्हते की जे अशा पद्धतीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम करू शकते. त्यामुळे तो एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो. दुसरं ब्रिटिश साम्राज्य जे की म्हणजे अजून ब्रिटिश राजवट ही स्थिर स्थावर व्हायला अजून बराच अवकाश होता. त्यावेळेस सुरुवातीला 18व्या शतकातला जो संदर्भ आहे ब्रिटिशांच्या अनुषंगाने तो आपण कंपनी सरकारचा घेतो किंवा कंपनी सरकार म्हणून त्याकडे बघतो. त्यामुळे कंपनी सरकार
ही हळूहळू इथले जे काय औरंगजेबानंतरचे जे राजवाडे आहेत, जे काही मुघल आहेत, वेगवेगळे नवाब्स आहेत, त्यांच्याशी व्यापारी हितसंबंध जोडतात. बंगालद्वारे आणि सुरतद्वारे त्या वखारी स्थापन करून या भारतभूमीवर आपलं व्यापार सुरू करण्याचा प्रयत्न करतात. आणि हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही अत्यंत प्रबळ दावेदार ठरते त्या त्या प्रदेशांमधले कर आकारणी करण्यासाठी. त्यावेळेस सुरुवातीला त्यांच्याकडच्या गुणांमुळे आणि पुन्हा देशभरामध्ये म्हणजे वर्तमान काळातला जो भारत देश आहे त्याच्या विविध भागांमध्ये सुद्धा त्याच्या वखारी स्थापन झालेल्या असल्यामुळे आणि विविध भागांमध्ये या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला वेगवेगळ्या पद्धतीच्या कर आकारण्याचे अधिकार देण्यात येत असल्यामुळे काही नवाब या कंपनीच्या विरोधात होते. त्यामुळे प्रत्यक्ष त्या विशिष्ट भौगोलिक भूमीवर जिथे कंपनीचा व्यापार आहे त्याच्यावरची राजकीय सत्ता सुद्धा आणि वेळ प्रसंगी तिथल्या स्थानिक नवाबाशी किंवा तिथल्या स्थानिक राज्यकर्त्याशी लढण्याची परवानगी सुद्धा देण्यात यावी अशी अपील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश पार्लमेंटकडे करते. आणि याच्यातून आपल्याला हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची महत्वाकांक्षा कशा पद्धतीने वाढत गेली ते असं ते चित्र उभं राहतं. तर हा सगळा जो प्लॉट आहे हा सगळा प्लॉट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वारे खरं तर वासाहतिक सत्ता आणि तिचं विस्तारीकरण आणि एकत्रीकरण हे 1857 पर्यंत कसं घडतं याचा प्रमुख गाभा हा युनिट क्रमांक 4 मध्ये. तर आपण जसं म्हटलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिला सुरुवातीला गुजरातेत नंतर बंगालमध्ये वखारी स्थापनेचे अधिकार मिळतात. तत्कालीन जे काय राज्यकर्ते सिराज उद्दौला असतील, बंगालच्या संदर्भात आपण त्यातल्या वेगवेगळ्या छोटे छोटे राजवटी आणि त्याचे अंतर्भाव बघितले, मीर कासिम, मीर जाफर वगैरे वगैरे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या सगळ्या राज्यकर्त्यांना नवाबांना एक प्लेयर खेळाडू एक सोंगट्यासारखं वापरत असताना आपल्याला दिसतं. प्रयोजन काय होतं तर या तत्कालीन राजांनी स्वायत्तपणे त्यांचा राज्यकारभार न करता कंपनीच्या अनुषंगाने जे जे फायद्याचे आहे तसे निर्णय घ्यावे, विशेषतः कर प्रणालीला घेऊन किंवा अशा पद्धतीचे. त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीचं सबऑर्डिनेशन या नवाबांना किंवा या तत्कालीन छोटे जे काही राजे अस्तित्वात होते त्यांना ते आले होते. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणातली मिळकत, मोठ्या प्रमाणातल्या करातून तयार होणारा महसुलाचं एकत्रीकरण हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे जात होताना आपल्याला बंगालच्या संदर्भात पण दिसतं. आणि ज्या ज्या ठिकाणी बंगालच्या ईस्ट इंडिया कंपनीने अशा पद्धतीचं कर रचनेचं प्रारूप अवलंबलेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा दिसतं. या विरोधात वेगवेगळ्या बंड हळूहळू होतात, परंतु आणि म्हणूनच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वेगळा अधिकार सुद्धा ब्रिटिश पार्लमेंटकडे मागते, ती म्हणजे स्थानिक राज्यांची युद्ध करण्याचा अधिकार. आता खरं तर ती एक कंपनी म्हणून व्यापारासाठी आली होती, परंतु हळूहळू तिला स्थानिक राज्यकर्ते जर त्या कंपनीच्या नफ्या तत्वानुसार जर धोरण अवलंबणार नसतील तर त्यांच्या विरोधात राज्य पुकारून तो विशिष्ट प्रदेश काबीज करण्याचं स्वातंत्र्य या ईस्ट इंडिया कंपनीला या ठिकाणी हवं होतं. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये आपण असं बघू शकतो की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही अशी कमकुवत कंपनी नसून स्थानिक राज्यकर्त्यांच्या, मुघल साम्राज्याच्या, त्याच्यानंतर सुरू झालेल्या वेगवेगळ्या प्रादेशिक राज्यांच्या तुलनेमध्ये कितीतरी प्रबळ, ताकदवर आणि आधुनिकतेमध्ये, आधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये निपुण अशी होती. म्हणजे मुघल साम्राज्यांकडे मानवी सेना किंवा सैनिक फार जरी असले तरी ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक ज्या पद्धतीने प्रगत होते तेवढे नव्हते. त्यामुळे या अनुषंगाने की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला स्वतःची फौज ठेवण्याचा अधिकार मिळाला. त्यांना कर सवलतीचे आणि त्या त्या रिजनमधील अधिकार अगोदरच मिळाले होते. आता त्यांना त्या रिजनवरचा पूर्णपणे ताबा हवा होता
आणि त्या अनुषंगाने त्याने तशा पद्धतीच्या मान्यता ब्रिटिश पार्लमेंटकडून करून घेतल्या आणि जे स्थानिक राजे रजवाडे नवाब हे त्याच्या विरोधात जातील त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्याची आणि पर्यायाने तो प्रदेश राजकीयदृष्ट्या ताब्यात घेण्याची अनुमती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली. आता इथून पुढे या कंपनीच्या रूपाने आणि पर्यायाने या कालखंडांमध्ये जे वेगवेगळे कंपनीचे अधिकारी कंपनीच्या पेरोलवर भारत या वसाहतीमध्ये रुजू होतात तेव्हा कोणकोणत्या पद्धतीच्या विचारधारा कोणकोणत्या पद्धतीचे विचारविश्व उभे राहतात की जे वसाहतिक सत्तेला विस्तार करतात आणि त्या सत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीकरण एकत्रीकरण सुद्धा करतात. त्यामुळे आपला आजचा व्याख्यानाचा किंवा आपल्या आजच्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे वसाहतिक सत्तेचा विस्तार आणि त्याचे एकत्रीकरण. एक्सपान्शन अँड कन्सॉलिडेशन ऑफ कॉलोनियल पॉवर अप टू 1857. म्हणजे 1707 पासून ते 1857 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका आणि त्याच्या पर्यायाने उभं राहिलेलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने एक नवं राजकीय आर्थिक साम्राज्य. तर याचा आढावा घेणं खरं तर या युनिट क्रमांक 4 मध्ये करतो. परंतु तरी सुद्धा आपण या सगळ्या तथ्यांमध्ये सखोलपणे न जाता प्रामुख्याने कोणते मेन घटक कारणीभूत ठरले की जे वसाहतिक सत्तेच्या उदयामध्ये त्याच्या विस्तारामध्ये आणि वसाहतिक सत्तेच्या एकत्रीकरणामध्ये आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तिचा करार बघा हे बंगालच्या नवाबांशी आणि इतरही राज्यकर्त्यांशी जेव्हा होतो त्यानंतर कोणत्या पद्धतीचे अधिकारी हे 18व्या शतकाचं चर्चा विश्व किंवा 18व्या शतकाचं कंपनीचं धोरण गाजवतात याचा उहापोह याची चर्चा आपल्याला या युनिट क्रमांक 4 मध्ये करायची. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जो काही या पूर्ण युनिट क्रमांक 4चा संपूर्ण ढाचा किंवा प्रारूप काय. तर जसं वेगवेगळ्या व्याख्यानाचं प्रारूप आपण समजून घेतो तसं या व्याख्यानाचं सुद्धा एक प्रारूप आहे. आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती आपण या प्रारूपाच्या अगोदरची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे भारतामध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीच्या रचना कोणत्या पद्धतीचं राजकारण आणि कोणत्या पद्धतीच्या गोष्टी चालू होत्या हे आता समजलं. आता कंपनीने जेव्हा प्रत्यक्ष राज्यकारभार हातात घ्यायला सुरुवात केली आणि आपण असं एक विधान केलेलं आहे की व्यापारी कंपनीचे रूपांतर हे एका राजकीय सत्तेमध्ये घडलेलं स्थित्यंतर आहे. राजकीय व्यापारी कंपनीचं स्थित्यंतर हे एका राजकीय कंपनीमध्ये किंवा राजवटीमध्ये घडतानाची जी काय स्थित्यंतराचा काळ आहे त्या स्थित्यंतराच्या काळामध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचारवंतांनी ज्या भूमिका 18व्या शतकाच्या संदर्भात त्यांच्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीच्या हितसंबंधांसाठी जपल्या त्याची उहापोह किंवा त्याची नोंद आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची. त्यामुळे 1857 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विकास आणि त्याच्या जोडीला वेगवेगळे अधिकारी त्याच्या जोडीला वेगवेगळे घटक हे कशा पद्धतीने भारत हे राष्ट्र समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आणि भारत हे राष्ट्र त्यांना का समजून घ्यायचं होतं कारण त्या भारत राष्ट्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी नेमकं ते राष्ट्र कसं आहे त्याचं सांस्कृतिक वैभव काय आहे आणि त्याच्या इतर बऱ्याचशा गोष्टी भूगोल प्रदेश सत्ता हे सगळं नेमकं काय हे समजून घेणं कंपनीच्या आणि या काळातल्या इतर अधिकाऱ्यांना गरजेचं. त्यामुळे प्रामुख्याने आपल्याला या कालखंडामध्ये इव्हॅन्जेलिकल एक्झिस्टेन्शियलिझम युटिलिटेरियन्स इत्यादी प्रॅग्मॅटिक इत्यादी महत्त्वाच्या ज्या विचारधारा होत्या की ज्या खरं तर युरोपियन पार्श्वभूमीवर तयार झालेल्या होत्या परंतु त्याच्या अंमलबजावणी कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निमित्ताने
भारतामध्ये या वसाहती कालखंडामध्ये सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्रामुख्याने आजचं व्याख्यानामध्ये आपण या संपूर्ण विचारांचा विचारांचा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. ते विचार म्हणजे कुठले? ओरिएंटलिस्ट, इव्हॅन्जेलिकल्स अँड युटिलिटेरियन्स अप्रोच, की जो 18व्या शतकात एक प्रमुख किंवा ठळक विचार म्हणून उभा राहिलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे परिचय करून घेताना आपण एक दीर्घ प्रस्तावना तर केलीच आहे की कशा पद्धतीने मुघल सत्तेचा राज झाला, नवीन प्रादेशिक सत्तांचा उदय झाला आणि ब्रिटिश हे एक व्यापारी सत्ता म्हणून कंपनीच्या निमित्ताने कंपनी सरकारग्रस्त अस्तित्वात. या पार्श्वभूमीवर आपल्याला भारतावर राज्य करण्याचं स्वप्न ज्या कंपनीने ते बघितलं होतं ते भारत देश पूर्णपणे समजून घेण्याशिवाय त्याची अंमलबजावणी करणं अशक्य होतं. आणि त्यामुळे म्हणून भारताला घेऊनच्या वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळ्या धारणा ब्रिटिशांनी ठरवलेल्या होत्या. आणि त्या धारणा, ते दृष्टिकोन खरं तर वेगवेगळ्या इतिहासाच्या टप्प्यावर पुढे दिसतात. त्याच्यामध्ये मतभिन्नता दिसते. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मतभेदांची एक इतिहास आपल्याला दिसतो. म्हणजे जी नावं आतापर्यंत आपण घेतली, इव्हॅन्जेलिकल्स, ओरिएंटलिस्ट, इगॅलिटरियनिस्ट, प्रॅग्मॅटिक, हे सगळी जे काय विचार आहेत, हे सगळे विचार काही प्रमाणामध्ये आंतरसंबंध जपताना आंतरविरोधी जातात. त्यामुळे या सगळ्या संबंधांमध्ये आंतरविरोध आहे किंवा एक विचार हा दुसऱ्या विचारापेक्षा कितीतरी वेगळा, काही प्रमाणात तो पहिल्या विचाराला विरोध करणारा, दुसऱ्या विचाराला विरोध करणारा, परंतु असे वैचारिक स्वातंत्र्य देऊन सुद्धा या प्रारंभिक गोष्टींकडे बघितलं गेलं. त्यामुळे आपला जो पहिला प्रकरण, तो पहिला जो बिंदू असणार चर्चेचा, तो ब्रिटिश भारतात आल्याच्या नंतर त्यांच्या भारताबद्दलच्या नेमक्या संकल्पना काय होत्या हे आपण त्यांच्या प्रारंभिक प्रतिमांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर भारताची जी ब्रिटिश प्रतिमा उभी राहिली त्या अनुषंगाने त्या प्रतिमेला जपत खरं तर वेगळ्या पद्धतीचा विकास, वेगळ्या पद्धतीची धोरण, वेगळ्या पद्धतीचे महसुलीची उपाय आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे जे काही सामाजिक राजकीय समस्या या काळात उद्भवलेल्या होत्या, त्या अनुषंगाने भारताची पुनर्घडण, रिस्ट्रक्चरिंग करणं आणि ते समजून घेणं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची ओळख आपण या ठिकाणी करून. त्यामध्ये वॉरन हेस्टिंग्स आहे, थॉमस मुनरो आहे, थॉमस मेटकाप आहे आणि इतर असंख्य असे ब्रिटिश अधिकारी, कंपनीचे अधिकारी हे भारताला एक वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याच्या दिशेने जातात. त्यामुळे वॉरन हेस्टिंग्स आणि त्याचा कार्यकाळ, त्याने केलेल्या गोष्टी, हे आपण एक महत्त्वाचं जो प्रकरण आहे भाषण विषय, त्या संदर्भात आपण ते समजू. विल्यम जोन्स तो आहे, थॉमस मुनरो आहे, थॉमस मेटकाप आहे आणि इतर असंख्य बरेच लोक आहेत ज्याचा उल्लेख आपण हे जे काही दुसरं बिंदू आहे वॉरन हेस्टिंग्स, आणि वॉरन हेस्टिंग्स आणि विल्यम जोन्स या दोन प्रमुख ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अभ्यासाच्या प्रकाशित होता समजून घेणार. तेव्हा भारताबद्दलच्या ज्या प्रतिमा आहेत त्या फक्त काही आभासी प्रतिमा आहेत, तर त्या प्रतिमा हा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये प्रकटलेल्या आहेत. परंतु या पर्टिक्युलर व्यक्तींची, प्रामुख्याने विल्यम जोन्स, वॉरन हेस्टिंग्स याची भारताबद्दलची ज्या प्रतिमा आहे ती सुद्धा आपण या युनिट क्रमांक चर्चा करणार. त्याच्यानंतर ब्रिटिशांचं जे धोरण राहील ते या सगळ्या इथल्या ज्या काही बॉडीज आहेत, लोकल बॉडीज आहेत, एक्झिक्युटिव्ह बॉडीज आहेत, या सगळ्यांचं संस्थानिकरण करण्याचा एक उपाय म्हणून सुद्धा या काळामध्ये उभा राहताना आपल्याला. त्यानंतर ज्या विचारांची, त्या ज्या गोष्टींची आपण चर्चा केली त्या बाबींमध्ये आपण
ओरिएंटलिझम, इव्हॅन्जेलिकलिझम आणि ज्याला युटिलिटेरियन्स किंवा उपयुक्ततावादी म्हणतात, या तिन्हींची गोष्ट, तिन्हींच्या भूमिका आणि तिन्हींचा ब्रिटिश अधिकारी म्हणूनचा दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे. कारण या तिघांच्या कार्यपद्धती किंवा तीन जे डॉमिनंट विचार या काळामध्ये म्हणून उभे राहिले जगात, त्याच्या करण्याच्या पद्धती भिन्न आहेत, प्रसंगी एकमेकांच्या विरोधात आहेत, परंतु तरी सुद्धा यांची जी काय प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे, त्यांच्या विचारांची अंमलबजावणी, ती एक सत्ता उभी करणे, टिकवणे, की जी ब्रिटिश राज्यसत्ता ओळखली गेली, ब्रिटिश साम्राज्य ओळखलं गेलं, त्याच्याबद्दल एक मत. त्यामुळे यांच्यामध्ये इट वॉज थिओरिटिकल डिपार्चर, म्हणजे सैद्धांतिक आणि इतर बाबींमध्ये जरी भिन्नता असली, मतभिन्नता असली, पण त्यांची युनिटी इन ॲक्शन होती. म्हणजे प्रत्यक्ष काम करण्यामध्ये विचारांमध्ये जरी मतभिन्नता असली तरी कृतींमध्ये एकवाक्यता किंवा कृतींमध्ये सहचार्य ठेवणं या तिन्ही विचारधारांचं एक प्रमुख लक्षण आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे म्हणावा तसा आंतरविरोध जरी या तिन्ही विचारधारांमध्ये असला तरी शत्रुभाव या कालखंडामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात या तिन्ही विचारधारांच्या संदर्भात उभा राहिला. आणि त्यामुळे हे प्रकरण आपण समजून घेणार. संस्थानीकरण कसं झालं, संस्थात्मीकरण कसं झालं वेगवेगळ्या युनिटचं, त्याचा एक आपण केलं. त्याच्यानंतर तो पुढचा विचार आहे तो इव्हॅन्जेलिकल. खरं तर ख्रिश्चन धर्मसंप्रदायामध्ये एक वेगळ्या पद्धतीने मानवतावादी विचार म्हणून इव्हॅन्जेलिकलला गेले. पण इव्हॅन्जेलिकलिझम ही एकच एक संकल्पना किंवा विचारधारा या कालखंडामध्ये उभी राहिली किंवा तिच्यामुळे भारतामध्ये वेगळ्या सुधारणा घडल्या असं नसून इतरही अनेक नवीन ट्रेंड्स त्या काळामध्ये उभे राहतात. आणि त्या सगळ्या ट्रेंड्सनी, म्हणजे त्याला आपण उपयुक्ततावादी, प्रॅग्मॅटिस्ट वगैरे वगैरे म्हणून असे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा सुचवलेल्या आपल्याला दिसतात. आणि त्या सुधारणांमध्ये या सगळ्या पद्धती भिन्नता, मतभेद किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे विचार आपल्याला दिसतात. या सुधारणा प्रामुख्याने जमीन, त्याच्यावर आधारित असलेला महसूल, कररचना, कर प्रणाली आणि एकंदरीत मोठ्या प्रमाणात महसूल आणि पर्यायी नफा कसा वाढेल असं ते राहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग थॉमस मुनरो, लॉर्ड कॉर्नवॉलिस, वॉरेन हेस्टिंग्स आणि इतर बरेचसे जे प्लेयर्स आहेत ते या ठिकाणी एक सुधारक म्हणून येतात. परंतु त्यांच्या सुधारणा ह्या फुलप्रूफ सुधारणा ठरत नाही, कारण त्यांच्या अंतर्गतच वेगवेगळे जे नवीन ट्रेंड्स उभे राहिले त्या ट्रेंड्सनी खरं तर एकमेकांच्या उणीवा अधोरेखित केलेल्या आपल्याला दिसतो. परंतु या संदर्भात आपण वॉरेन हेस्टिंग्स, लॉर्ड कॉर्नवॉलिस, बेंटिक आणि थॉमस मुनरो याचा क्रक्स या सगळ्याची गोष्ट समजून घेणं हे तुझं आहे. आता उपयुक्ततावादी जो दृष्टिकोन होता त्याचा जर आपण उहापोह केला तरी समजून घेतलं तर त्यांचा उपयुक्ततावादी म्हणजे जी गोष्ट उपयुक्त तिचा व्यवस्थित वापर करणे, युटिलिटेरियन असं करा. आता युटिलिटेरियन विचार करणारा एक प्रमुख गट या कालखंडामध्ये होता. त्यांनी कायद्याचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न, म्हणजे विशेषतः जमीन महसुलाचा प्रश्न याच्यावर मोठ्या प्रमाणात काम केले. की याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी साम्राज्याची जी उदयोन्मुख दृष्टी होती त्या उपयुक्ततावादी विचार विश्वामध्ये आपल्याला दिसलं. त्यामुळे प्रामुख्याने एक महत्त्वाचं प्रारूप आहे आजचं जे काही व्याख्यान आहे की आजचे जे काही लेक्चर्स आहेत की 1857 पर्यंत ब्रिटिश पावर किंवा ब्रिटिश सत्तेचं एकत्रीकरण कसं झालं आणि ब्रिटिश सत्तेच्या एकत्रीकरणाला हे कशा पद्धतीने त्यांनी वाढ दिलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे ह्या वॉरेन हेस्टिंग्स त्यांनी केलेलं संस्थात्मीकरण, इव्हॅन्जेलिकल्स नावाचे ट्रेड्स आणि प्रॅग्मॅटिक अप्रोच आणि ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला व्याख्यानामध्ये. आता याचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे
ते महत्त्वाच्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला भारताविषयी खरं तर ब्रिटिशांच्या ज्या बदलत जाणाऱ्या धारणा आहेत त्यांची चर्चा किंवा त्यांचा उहापोह सुद्धा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे ब्रिटिश भारत जो आहे तो ब्रिटिश भारत कशा पद्धतीने उभा राहतो, त्या ब्रिटिश भारताच्या अनुषंगाने आकाराला येणाऱ्या विविध ब्रिटिशांच्या धारणा हे अभ्यासणे हे खरं तर याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी. तर भारताच्या सुरुवातीचा जो काळ आहे म्हणजे 18व्या शतकातला जो काळ आहे त्या काळाच्या अनुषंगाने आपल्याला ब्रिटिशांची पोझिशन किंवा ब्रिटिशांचे जे काय आहे ते समजून घ्यायचं. त्यामुळे भारताबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आणि पर्यायाने ब्रिटिशांच्या सुद्धा वेगवेगळ्या धारणा होत्या आणि त्या वर्षानुगणिक बदलत जाणाऱ्या धारणा. तर याच्यातलं या व्याख्यानाचं मुख्य उद्दिष्ट काय समजून घेणं गरजेचं आहे की त्या नेमक्या धारणा काय होत्या, त्या वर्षानुवर्ष बदलत कशा होत्या आणि या बदलाची नेमकी कारण काय काय होतं. म्हणजे हे जे काही 3 गट आहेत, भारताबद्दल भाष्य करणारे, भारताबद्दलचा इतिहास समजून घेणारे आणि पर्यायाने भारतावर हळूहळू भारतामध्ये साम्राज्याची वाट मोकळी करत देणारे, या सगळ्यांच्या धारणा या व्याख्यानामध्ये किंवा त्या सगळ्यांच्या धारणा अभ्यासणं हे सुद्धा एक महत्त्वाच्या उद्दिष्ट आहे. त्यामुळे ब्रिटिशांच्या भारताबद्दलच्या कल्पना काय होत्या आणि हळूहळू त्या कल्पना या विचारधारा म्हणून कशा बदलत गेल्या याचा आढावा घेणे, याचा संक्षिप्त आढावा घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगतं. आणि या सगळ्या बाबी खरं तर हे विचारांचा इतिहास म्हणून सुद्धा 18व्या शतकाच्या संदर्भातला विचारांचा इतिहास म्हणून सुद्धा याकडे बघता येईल. कारण यातले इतिहास म्हणूनचे जे तथ्य होते म्हणजे कुठल्या साली कोण आलं, नवाब कोण होतं, वखार कधी स्थापन झाली, तिथे कंपनीने अर्ज कसा केला, नवाबाने त्याला स्वीकारलं नाकारलं, मीर कासिम, मीर जाफर हे सगळी माणसं एक पॉपेट गव्हर्नमेंट किंवा एक असं बाहुलीचं सरकार म्हणून, कठपुतली बाहुलीचं सरकार म्हणून कसं ऑपरेट होतं ते आपण बघितलं. त्यामुळे त्याच्यातनं जाता ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून जे अधिकारी आले होते त्यांचे विचार नेमके भारतावर सत्ता ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने, सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आणि इतर बाबींच्या चर्चेच्या अनुषंगाने करतात, ज्यामुळे भारतातील ब्रिटिश राजवटीचा विस्तार आणि त्याचं एकत्रितकरण कसं झालं त्यामध्ये या विचारांनी एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्या योगदानाची चर्चा करणं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या आजच्या व्याख्यानाचं आहे. त्यामुळे याची जी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर 16व्या शतकामध्ये खरं तर या ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारविषयक परवानगी जगभरात व्यापार करण्यासाठी मिळते. हळूहळू ही ईस्ट इंडिया कंपनी खरं तर जगातल्या इतर देशांमध्ये एक व्यापारी कंपनी म्हणून, व्यापारी उद्योगातून उभी राहिलेली कंपनी म्हणून त्याची एक ओळख झालेली आपल्याला दिसून येते. परंतु ही व्यापारी कंपनी भारताच्या संदर्भात एक व्यापारी कंपनीच्या म्हणजे व्यापारी उद्योगातून एक राजकीय सत्तेपर्यंतची मजल मारताना आपल्याला दिसतं. आता ईस्ट इंडिया कंपनी सारखी कंपनी एवढी बलाढ्य होण्यामध्ये युरोपियन ज्या सामाजिक रचना आहेत त्याचाही एक महत्त्वाचं योगदान ठरलं. आणि कारण व्यापार भारतामध्ये येण्याच्या अगोदर जवळजवळ 150 वर्षापासून अशा पद्धतीच्या व्यावसायिक संस्था युरोपमध्ये होत्या आणि त्या व्यावसायिक संस्था एक मोठ्या प्रमाणातलं ट्रान्झॅक्शन जगभराच्या संदर्भात करत होत्या की ज्याच्यातून वेगवेगळ्या उत्पादनाची मार्केट्स किंवा बाजाराची निर्मिती आपल्याला दिसून येते. याला पार्श्वभूमी सुद्धा नंतरच्या काळामध्ये एक वाढला की जी काही इंडस्ट्रियल ग्रोथ झाली, औद्योगिक क्रांती झाली, त्याच्यामध्ये औद्योगिक विकास झाला, त्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्र आले, त्या वेगवेगळ्या तंत्राने अजून वेगळ्या पद्धतीचा विकास झाला आणि पर्यायाने युरोप हे उत्पादन आणि व्यापाराचे केंद्र बनलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे युरोपियन व्यापार आणि उत्पादन हे ईस्ट इंडिया कंपनी सारख्या इतर बहुसंख्याक कंपन्यांचं कार्य
त्या उत्पादनामध्ये भर टाकणे होते. त्यामुळे हा एक संदर्भ आहे की युरोपचा काळ, त्या काळात उत्पादन आणि व्यापारांनी भरभराटी सुद्धा, आणि त्या अनुषंगाने त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या संपत्तीच्या संचयीकरणातून वेगवेगळ्या व्यावसायिक सत्या ह्या ताकदवर होत गेल्या, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचा नफा उभा केला आणि पर्यायाने युरोपमध्ये आक्रमक राष्ट्रवादाचा, राष्ट्रराज्याचा उदय सुद्धा आपल्याला दिसून येतो. युरोपमध्ये हे जे काय विशिष्ट आर्थिक स्थित्यंतर घडत होतं, तर हा कॉन्टॅक्ट होता की ईस्ट इंडिया कंपनी, हा संदर्भ आहे की ईस्ट इंडिया कंपनी एवढी प्रभावशाली, ताकदवर, त्याने तिच्या स्वतःच्या गुणवत्तेसह इतर जे वेगवेगळे मार्ग आहेत ते सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीने अवलंबले आपल्याला दिसून येते. म्हणजे एक कंपनी असून तैनाती फौजेची निर्मिती करणे, त्याचा कंपनीचं स्वतःचं एक खडं सैन्य असते, कंपनीकडे आधुनिक शस्त्रास्त्र असते, कंपनीची स्वतःची मिलिटरी पॉवर किंवा सैनिकी पॉवर असते, कंपनी स्वतः स्थानिक राजाच्या विरोधात युद्ध करण्याचा अधिकार कमावून बसणे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अनुषंगाने किंवा वेगवेगळे जे काही विशेष अधिकार कंपनीला मिळाले, त्याची पार्श्वभूमी ही औद्योगिक क्रांतीपासून सुद्धा आपल्याला बघता येते. दुसऱ्या बाजूला जे त्या कंपनी सरकारच्या विरोधात होते ते कोणते? एकदेशी राजे आणि मुघलांच्या संदर्भात जर आपण बघितलं तर या काळखंडामध्ये मुघलांचाच राज झालेला होता. त्यामुळे मुघल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य काही प्रमाणात लढलं असलं तरी त्याच्यातून मुघल साम्राज्याची सैनिकी कार्यक्षमताच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेली आपल्याला दिसून येते. तर हा एक संदर्भ होता की भारतामध्ये प्रत्यक्ष राजकीय व्यवहार सुरू करण्याचा निमित्त होतं व्यापार आणि इतर वेगवेगळ्या बाबी. परंतु याबरोबरच अजून एक महत्वाची पद्धत साम्राज्य स्थापित करण्याची या ब्रिटिश अधिकाऱ्यांकरवी किंवा या ब्रिटिश दर्जेतून उभी राहिली होती, ती म्हणजे भारत देश समजून. कारण भारत देशाचा फक्त भौगोलिक, भौतिक किंवा मटेरियलिस्टिक्स असा प्रश्न न स्वीकारता भारताला वेगवेगळ्या संदर्भामध्ये समजून घेणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये कंट्रोल करणं किंवा त्याच्या अनुषंगाने धोरणं राबवणं सोपं जाईल. अशा पद्धतीचाही एक विचार या पौर्यात्यवादी अधिकाऱ्यांकडनं, इतिहासकारांकडनं केला. त्यामुळे नवीन जी काही पद्धत होती भारत समजून घेण्याची, ती म्हणजे लोकांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या गुणधर्माची पडताळणी करणे. म्हणजे कुठली लोक ही कुठल्या याच्यासाठी उपयोगी. कारण एकतर याचा दुसरा एक महत्वाची अडचण ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बाजूने अशी होती, उदाहरणार्थ कायदा नावाचं प्रकरण घेतलं तर भारतामध्ये कोणत्याही पद्धतीचा एकीकृत असा कायदाच नव्हता. ज्याला युनिफॉर्म लॉज म्हणतात, तसे युनिफॉर्म लॉज काय अस्तित्वात नव्हते. आणि त्यामुळे धोरण आखणं आणि त्या धोरणाच्या अनुषंगाने कार्य करणं हे ब्रिटिशांना असे अवघड झाले. त्यामुळे युनिफॉर्मिटीची गरज होती. हे जसं एक उदाहरण म्हणून आपण समजून घेतो, तसंच लोकांची संस्कृती, लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या वेगळ्या गोष्टी ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जे काही वर्तणुकीचे समज होते त्याच्या पल्ल्याड होते. त्यामुळे नेमका भारत देश, त्याची संस्कृती, त्याचे लोक हे जर नीट समजले तरच नीट व्यापार आणि सत्ता चालत ठेवता येणं शक्य आहे. अशा पद्धतीचा एक विचार याच्यातून आणि ते मग लोक, संस्कृती आणि इतर संस्कृतीच्या अनुषंगाने उपसंस्कृती हे सगळं समजून घेण्यासाठी मग आता ह्या पद्धती काय म्हणून द्या, तर त्या पद्धती होत्या जनगणना, त्या पद्धती होत्या विशिष्ट भूभागाचा सर्वे किंवा त्याचा एथनोग्राफिक डिटेलिंग मध्ये रिसोर्सेस जनरेट, वेगवेगळे जे काय व्यवहार कंपनीचे होते त्याचे रेकॉर्डिंग करणे, त्याचं जतन करणे आणि अशा पद्धतीच्या पद्धती प्रमाणित करणे, अशा गोष्टी प्रमाणित करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं पद्धत म्हणून या गोष्टींवर राबवण्याची भूमिका आहे. आता सुरुवातीला जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तर वेगवेगळ्या आख्यायिका, वेगवेगळ्या गोष्टी ऐकून आले की ज्या भारताच्या
वेगवेगळ्या स्मरणाचा, स्मरणरंजनाचा सुद्धा भाग आहे, स्मृतीचा सुद्धा भाग आहे. त्याच्यामध्ये एक अतिशयोक्ती जरी असली तरी त्या कुठल्या तरी एका विशिष्ट कालखंडाला रेफर करतात, जसं की, आणि त्याच्यातून भारताचा भौगोलिक शोध. भारताचा भौगोलिक शोध हा खरं तर ज्याला भौगोलिक शोध, जॉग्राफिकल डिस्कवरी हे जे काही महत्वाचं घटक ठरलं की ज्याने जगाचं संपूर्ण रिस्ट्रक्चरिंग केलं, त्याच प्रक्रियेतून भारताचा सुद्धा भौगोलिक शोध आपल्याला लागला. भूगोलाच्या बाबतीत, हवामानाच्या बाबतीत आणि इतर बाबतीत भारत हा इतर देशांच्या तुलनेमध्ये वेगळा आहे. तर ही एक प्रारंभिक प्रतिमा ब्रिटिशांच्या मनात भारताबद्दल तयार झाली. त्याचबरोबर भारतामध्ये सुरुवातीपासून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवासी आपल्याला आढळतात की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीची रचना भारतामध्ये होती. ब्रिटिशांच्या संदर्भात मुघल साम्राज्य होतं आणि त्याचा नाश होत होता. परंतु मुघल साम्राज्याकडे बघताना सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे 1689च्या कालखंडाच्या संदर्भात त्यांनी मुघल साम्राज्याचं वर्णन हे मुस्लिम डिक्टेटरशिपचं एक उदाहरण आहे असं केलं. किंवा मुस्लिम तानाशाहीचं आणखी एक उदाहरण आहे. मुस्लिम तानाशाहीचं आणखी एक उदाहरण आहे त्याला की डेस्पोटिझम, म्हणजे डिक्टेटोरियल डेस्पोटिझम असे म्हणू शकतो. तर हा एक परसेप्शन होता म्हणजे मुघलाच्या संदर्भात. दुसरं आर्थिक बाबीमध्ये भारत सोने की चिडिया होता. भारताकडे ज्ञानाची परंपरा होती, शिकण्याची परंपरा होती. 17व्या शतकामध्ये सुद्धा या अशा पद्धतीचे रेफरन्सेस आलेले आहेत. परंतु 17वं शतक येता येता म्हणजे ज्ञानाच्या संदर्भात आपल्या प्राचीन भारताला आपण गौरवलेलं मानतो. परंतु 17व्या शतक येता येता ब्रिटिशांच्या ज्या काही भारताबद्दलच्या प्रतिमा आहेत त्यामध्ये भारतीयांना शिकण्याची परंपरा राहिली नाही अशा पद्धतीचे ते मत व्यक्त करतात. आणि त्यामुळे भारताला म्हणजे प्राचीन भारत जसा सुखशाली समृद्ध आणि विचार होता तसा तो या ठिकाणी नव्हता. यातले जे काय म्हणजे ब्राह्मण समुदाय होता तो सुद्धा भारतीय ज्ञान संरचनेमधला एक महत्वाचा घटक होता, त्याच्या संचयनामधला महत्वाचा घटक होता. परंतु ब्रिटिशांच्या प्रतिमेनुसार किंवा ब्रिटिशांची जी काही समज भारतामध्ये भारतासंदर्भात तयार झाली होती की जी खरं तर हा जो ब्राह्मण ज्ञानाचा ऱ्हास झाला असं जे म्हणणं आहे ते प्रामुख्याने एडवर्ड टेरी या ब्रिटिश अधिकाऱ्याचं म्हणणं. म्हणजे जी प्राचीन परंपरा ज्ञानासाठी ओळखली गेली, ब्राह्मण हे जे ज्ञानाचे जतन करणारे ओळखले गेले होते, त्यांनी खरं तर त्यापासून फार केली. तिसरा होता जात व्यवस्था, की भारतामध्ये अशी तरी जाती व्यवस्था आहे की जिचं एक व्यामिश्र असं एक नाते एकमेकांशी आहे, त्यामुळे ती समजून घेणे. या सगळ्या वेगवेगळ्या प्रतिमा ब्रिटिश अधिकारी ही भारताबद्दल अवलंबून. त्याच्यानंतर एक महत्वाचा ब्रिटिश अधिकारी खरं तर कंपनीच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा संदर्भासाठी तो म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स. आता वॉरेन हेस्टिंगची, लॉर्ड कॉर्नवॉलिसची, लॉर्ड बेंटिंगच्या याच्या वेगवेगळ्या भारताच्या प्रतिमा त्यांच्या पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये समांतरपणा फार आढळणार नाही, परंतु ह्या यांनी सगळ्यांनी भारताबद्दलच्या काहीतरी प्रतिमा तयार केलेल्या दिसतात. तर वॉरेन हेस्टिंग्स ह्या या टप्प्यातला एक अत्यंत महत्वाचा कुशल प्रशासक म्हणून गणला गेला. त्यामुळे भारताच्या संदर्भात, भारताच्या प्रकाशन प्रकल्पाच्या संदर्भात असंख्य गोष्टी आता याचं जे कॅटेगरायझेशन आहे वॉरेन हेस्टिंग्सचं, म्हणजे प्रामुख्याने आपण 3 विचार समजून घेतो: एव्हँजेलिस्ट, ओरिएंटलिस्ट आणि इतर अत्यंत महत्वाचं म्हणजे युटिलिटेरियन्स. तर वॉरेन हेस्टिंगचा जो अप्रोच होता तो खरं तर प्राच्यविद्यावादी होता, की ज्याला ओरिएंटलिझम म्हणतात. प्राचीन विद्या आणि इतर गोष्टी ह्या नीटसं समजून आणि त्या जर समजल्या तर त्याच्यातून भारतीय अधिकारी ब्रिटिशांसोबत कोऑपरेट करतील असा एक त्याचा दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसतो. वॉरेन हेस्टिंग्स आणि विल्यम जोन्स हे खरं तर या काळामध्ये समांतरपणे त्याच्या भाषिक आणि इतर सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा करताना आपण दिसतो. विल्यम जोन्स की ज्याने नंतर भाषांतरामध्ये प्रचंड मोठं
काम केलं. तो खरं तर जे काही तत्वज्ञानाच्या बैठका आहेत त्यातल्या व्हिग बैठकीतून येतो, म्हणजे व्हिग परंपरेतून येतो. आता याचं जे मुख्य लक्ष हे जे काय विल्यम मेंटिन्स, विल्यम जोन्स आणि हे जे करतात त्याचे सुद्धा वेगवेगळे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आपल्याला बघायला मिळते. तर याचा विल्यम जोन्सचा मूळ जो काही काम होतं ते होतं इंग्रजांना भारत जो आहे तो अधिक सुबोध बनवणं. कारण इंग्रजांनी भारत नीट समजले नाही. हेस्टिंग्स किंवा हे सगळे जे अधिकारी आहेत ते अचानक बाहेरून आलेले आहेत. त्यांना इथल्या भूमीचं किंवा त्यांना इथल्या ग्राउंड रिॲलिटीचं अजून तितकंसं ज्ञान नाही. त्यामुळे त्यांना ते ज्ञान प्रोव्हाइड करणे, ते त्यांना ते ज्ञान उपलब्ध करून देणे हे खरं तर विल्यम जोन्सचं काम. विल्यम जोन्सचं दुसरं एक महत्वाची जी काय अभिलाषा होती की आयुष्याबद्दलचं ज्ञान त्याला पूर्णपणे मिळवायचं. आणि त्यासाठी ब्रिटिशांनी खरं तर खरं तर एशियाटिक सोसायटी ही एक जी स्वायत्त संस्था होती त्याची स्थापना केली. आणि त्याच्या अंतर्गत भारतावरचे वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या ग्रंथांचं भाषांतर या ठिकाणी एशियाटिक सोसायटीमध्ये मिळताना दिसतं. त्यामुळे प्रामुख्याने विल्यम जोन्सची परंपरा की विल्यम जोन्स हा भारतीय भाषा, धर्म या सगळ्यांवर संशोधन करणारा अधिकारी म्हणून ओळखला गेला की जो बीग परंपरेतून येतो. नंतरचा जो होता की जो वॉर्न हेस्टिंग्स होता की जो ज्याचा कार्यकाळ हा 20 ऑक्टोबर 1773 ते 8 फेब्रुवारी 1785 असा कार्यकाळ. त्यामुळे फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सी गव्हर्नर म्हणून सुद्धा वॉर्न हेस्टिंग्स आपल्याला बघायला. आता फोर्ट विल्यम हा जो बंगला होता तो प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नर म्हणून राहण्यासाठीचा बंगला होता. फोर्ट विल्यमचा बंगला की जो 1800 मध्ये बंगालमध्ये बांधलेला होता. वॉर्न हेस्टिंगचं सुद्धा महत्वाचं कार्य होतं एशियाटिक सोसायटीचा प्रचार. का? कारण एशियाटिक सोसायटी ही अशी संस्था होती की जी धर्म, राजकारण, प्रामुख्याने साहित्य आणि या सगळ्या गोष्टींवर संशोधन करणारी एकमेव अशी संस्था त्या काळात होती. पण त्याचं मुख्य लक्ष सुद्धा हे होतं की आपण इथे जर अधिकार जमवायचे असतील, इथे जर वेगळ्या पद्धतीचं राज्य निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा इथला समुदाय हा नीट समजून घेतला पाहिजे, इथल्या रचना नीट समजून घेतल्या पाहिजे. कारण ब्रिटिश अधिकारी ज्या पद्धतीच्या वर्ग आणि इतर व्यवस्थित घेतात तो तसा इथे होणार नाही. हे हेरूनच त्याच्याबद्दलचे संशोधन एशियाटिक सोसायटीने मग भाषांतराचे वेगवेगळे प्रकल्प केले, ग्रामरची पुस्तकं लिहिली आणि अजून बऱ्याच गोष्टींचा प्रचार प्रसार एशियाटिक सोसायटी करत आली. एशियाटिक सोसायटी आता वॉर्न हेस्टिंग्स जो होता कंपनीच्या रूपाने आणि इतर येणारे जे काय धोरण होते त्याच्या विरोधात होता. म्हणजे कंपनीच्या काळामध्ये ओके क्लाइव्ह जो होता त्याने दुहेरी सरकार ड्युअल गव्हर्नमेंट आणलं होतं. ओके तर ते ड्युअल गव्हर्नमेंट जे खरं तर डायरेक्ट गव्हर्नमेंट ते नको अशा भूमिकेचा वॉर्न हेस्टिंग्स होता. आणि त्याऐवजी कंपनीचं सरकार या ठिकाणी असलं पाहिजे अशा पद्धतीचं मत वॉर्न हेस्टिंग्स आपल्याला दिसून. त्यामुळे त्याचा मुख्य रोष इथे सत्ता संबंध स्थापित कसे करावे हा होता. तोपर्यंत जे काही वेगळे इंग्रजी कायदे आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टीची चर्चा विश्व होतं त्याच्यामध्ये वॉर्न हेस्टिंग्स नव्हता. त्यामुळे नवीन कायदे, नवीन गोष्टी, ब्रिटिश राजवटीत भारतीय संस्थान आणि त्याची सगळे घडून आणण्यामध्ये याचा रोल राहिलेला आहे. परंतु नवीन कायदे पद्धतीच्या किंवा प्रामुख्याने इंग्रजी कायदे पद्धतीच्या बाजूने आपल्याला वॉर्न हेस्टिंग्स असल्याचं दिसतं. त्यामुळे 1800 मध्ये जे फोर्ट विल्यम कॉलेज याची स्थापना खरं तर या बृहद प्रकल्पाचा भाग म्हणून केली होती वेल्सली. आणि या विल्यम जोन्सचा आपण उल्लेख केला फोर्ट विल्यम कॉलेज एशियाटिक सोसायटी. या सगळ्याचा जो प्रमुख उद्देश होता तो भारतीय भाषांचा अभ्यास करणे, स्थानिक परंपरांचा इतिहास अभ्यास करणे, भारतीय पोशाखांची चर्चा करणे. म्हणजे भारतीय पोशाख या सगळ्या गोष्टी
ह्या खरं तर कल्चर समजून घेणं गरजेचं आहे. ते का समजून घेणं गरजेचं आहे? कारण त्यांना त्यांच्या वेगळ्या थिअरीनुसार सिव्हिलाइज करणं हे सुद्धा ब्रिटिशांचं काम. आणि त्यामुळे या सगळ्या वेगवेगळ्या परिकल्पनांमधून भारताविषयीच्या भूमिकांमधून खरं तर वेगवेगळे गट, वेगवेगळे विचारधारा या संदर्भात घडल्या. त्यातली एक होती इव्हॅन्जिलिझम, की त्यांनी वेगळ्या सुधारणांसाठी लढाई केली आपल्याला. इव्हॅन्जिलिझमचा जो अप्रोच होता त्याचं म्हणणं होतं की पहिल्यांदा भारतीय मध्ये असलेले जे वेगवेगळे कायदे होते त्याचं परीक्षण करणं. तर हे एक नवा प्रभाव जो होता इव्हॅन्जिलिस्ट त्याचं एक प्रमुख प्रयोजन होतं. त्याचा मुख्य गाभा असा होता की भारतीय सभ्यता तर समजून घेतलीच पाहिजे जर हे करायचं तर, परंतु त्याचं जे काय कोर आहे भारतीय सभ्यते त्याला काही हात लावू नका. मीन्स लर्न आउट इंडियन ट्रॅडिशनल सोसायटी बट डू नॉट डिस्टर्ब इट, अशा पद्धतीचं वाक्य खरं तर आपल्याला या सगळ्या म्हणजे वॉर हेस्टिंग्ज या सगळ्या संदर्भात किंवा जे इव्हॅन्जिलिस्ट आहे त्याच्यातून फार ऐकायला मिळालं. आणि याचा जो मुख्य गाभा होता की भारताच्या ज्या कल्पना आहेत भारताच्या की त्या बदलल्या पाहिजे, स्वतःही बदलल्या पाहिजे, त्यांच्याही बदलल्या पाहिजे, कारण त्यांच्या मागास भारतीयांच्या मागास त्या मागासले असल्यामुळे त्यांना सभ्यता शिकवणं हे खरं तर इव्हॅन्जिलिझमचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. या संदर्भामध्ये श्रीरामपूर ख्रिश्चन मिशनरीच्या सुद्धा बऱ्याचशा घटना घडल्यात की जे याच पद्धतीच्या गोष्टींवर प्रकाश झोडतात. आता भारताला सिव्हिलाइज करणे, सभ्य बनवणे हे खरं तर चार्ल्स ग्रांट जो होता त्याचं एक महत्त्वाचं एम आपल्याला दिसतं. आणि नंतर संपूर्ण ब्रिटिश प्रशासन, त्यावर मॅकॉले म्हणजे लॉर्ड मॅकॉले हे सगळे भारताला सिव्हिलाइज सभ्य करायला निघाले होते, ब्रिटिश उदारमतवादाच्या चेहऱ्या धारण करतात. त्यामुळे ह्या सगळ्या या ॲलन ग्रांट्स किंवा चार्ल्स ग्रांट्स किंवा मेवलिन ही सगळी माणसं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या सगळ्यांचा हा जो इव्हॅन्जिलिझमचा लढा होता तो कुठल्या सुधारणांसाठी होता, तर तो कॉर्नवॉलिसने उदाहरणार्थ कॉर्नवॉलिसने रेव्हेन्यू सेटलमेंट की जो जमीन महसुलाच्या बाबतीतला एक महत्त्वाचा कायदा होता की त्या संदर्भात कॉर्नवॉलिसने रेव्हेन्यू सेटलमेंटचा ऍक्ट केलेला आपल्याला. ओके. त्याचबरोबर बंगाल मधले जे जमीनदार होते त्याच्यावर जमिनी किंवा त्याच्यावरचा एक मोठा टॅक्स संपत्ती म्हणजे जे जमीनदार होते, जमिनी ह्या खरं तर प्रमुख स्रोत होत्या उत्पादनाचं संपत्तीचं, तर त्याच्यावर कर आकारण्याचं सुद्धा आपल्याला या बंगालच्या जमीनदाराच्या संदर्भात. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या जमिनीच्या सुधारणा, कर रचनेच्या सुधारणा करणे हे खरं तर या इव्हॅन्जिलिस्टने केलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु दुसऱ्या बाजूला मुंद्रो आणि त्याचे जे सहकारी आहेत ते प्रमुख जी काही इव्हॅन्जिलिस्ट पोझिशन होती त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करत होते. त्यामुळे थॉमस मुंद्रोने या जुन्या परंपरेचं जतन केलं जावं असंही मानलेलं आहे. त्यामुळे थॉमस मुंद्रो आणि त्याची भूमिका ही एकटी नव्हती, तर थॉमस मुंद्रो सोबत थॉमस मेटकॉफ होता. थॉमस मेटकॉफ आणि इतर असंख्य हे सगळ्यांच्या एकच भूमिका आपल्याला दिसतात की ज्याने कॉर्नवॉलिसने ज्या काही परमनंट सेटलमेंट सुचवलेल्या होत्या त्याच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसते. आणि यांच्या दृष्टीने मुंद्रो आणि मेटकॉफ आणि इतरांच्या दृष्टीने ग्रामीण समुदाय जो आहे त्याचं जतन होणं गरजेचं आहे. तर इंडियन विलेज सिस्टम्स भारतीय ग्राम व्यवस्था टिकावी हे करता मुंद्रो आणि मेटकॉफ या सगळ्यांचं होतं. आता या सगळ्यांमध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ या सगळ्यांच्या रोलबद्दल पण मुंद्रो आणि इतर गोष्टी इतरांचं आपलं मत आहे. परंतु याद्वारे जे काही ब्रिटिश सत्तेचं केंद्रीकरण किंवा ब्रिटिश याचं केंद्रीकरण होऊ पाहत होतं त्याच्या बाजूने मुंद्रो नव्हतं. त्यामुळे अशा पद्धतीने या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुधारण्याच्या बाबतीत त्याचा विचार म्हणून या आपल्याला दिसतो. दुसरा जो एक महत्त्वाचा गट होता तो म्हणजे उपयुक्ततावादी, युटिलिटेरियन्स. ओके. आता युटिलिटेरियन्स जो होता यांना भारतीयांना सभ्यता शिकवण्याच्या ऐवजी
वेगवेगळ्या जमीन सुधारणा, कायदे सुधारणा करण्यामध्ये रस होता. कारण त्यांच्या दृष्टीने मार्केट जे होतं, हे मार्केटच न्याय देईल सगळ्याला आणि म्हणून जमिनीचं नीट वाटप केलं गेलं पाहिजे. कारण त्याच्या अगोदर इथे कुठलीही युनिफॉर्मिटी नाही. लॉमध्ये युनिफॉर्मिटी नाही, जमिनीच्या मोजमापामध्ये युनिफॉर्मिटी वगैरे नव्हती. ओके. त्यामुळे यांचा एक ब्रिटिश ॲटिट्यूड सुद्धा याच्यातून दिसतो आणि या युटिलिटेरियन गटाचा, उपयुक्ततावादी गोष्टीचा प्रमुख मार्गदर्शक होता जेरेमी बेंथ. ओके. आणि त्याच्या अंतर्गत नंतर पुढे बेंटिंग आणि हे सगळे याच्यामध्ये येतात. उदाहरणार्थ बेंटिंगने सुद्धा कायद्याचा प्रश्न हाताळला, जमीन महसुलाचा प्रश्न हाताळला. कायद्याच्या प्रश्नामध्ये युनिफॉर्मिटी लॉमध्ये नाही, शरिया लॉ वेगळा, हिंदुत्व लॉ वेगळा, हे सगळं होतंच. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे सती, इन्फेंटिसाइड्स या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या ब्रिटिशांसाठी भयंकर नवीन आणि कायद्याचा पेच तयार करण्यात आला. त्यावेळेला बेंटिंगने खरं तर सतीवर नंतर वेगवेगळा सविस्तर असा अभिप्राय सुद्धा नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. ओके. परंतु या सगळ्यांमधून या सगळ्यांनी कायद्याचा प्रश्न हाताळले, जमीन महसुलाचे प्रश्न आपल्याला हाताळलेले आपल्याला दिसतात. म्हणजे विशेषतः जेम्स मिल याने जमीन महसुलाच्या पुनर्रचना करण्यासाठी रयतवारी इतर गोष्टी जमीनदारा यासाठी सुद्धा केली. म्हणजे रयतवारीचं चर्चा केली जेम्स मिलने. त्याचबरोबर जमीनदारावर कर लादला गेला की जो रेकॉर्डिंग थिअरी होती. तर हे सगळे अप्रोच हे उपयुक्ततावादी अप्रोच म्हणून घडले.